लोळू लागल्यानंतर थै 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 नाचू लागले. भगवंताचं ते नृत्य काम पाहण्यासाठी त्रिभुवनातले देवगण गंधर्व यक्ष किन्नर आले. सगळे महादेवाकडे पाहायचे, पण इंद्र महाराज महादेवाकडे पाहायचे, पार्वतीकडे पाहायचे. महादेवाकडे पाहिजे, पार्वतीला वाटायचं सप्त्याला चाल म्हणायला चालू आहे का काय म्हणायचं. असं महादेवाकडे पाहिजे, पार्वतीकडे पाहिजे. आणि मग त्यांचा धैर्याचा बांध फुटला. पार्वती जवळ गेले. दिगंबरम कस्मै उपासते, कोणत्या कारणासाठी या दिगंबराची तू उपासना करते. अगं काय या महादेवाकडे बघ ना, बाकीचे लोक सगळे पावडर लावतात, हे भस्म लावित. वा बघ बाकीचे देवदेवता कसे पावडर स्पॉन्ड लावून आले. बर हे भस्म लावित. भस्म बाकीची मंडळी गंध लावतात, हा ओटी लावतो भस्म ओटी. बाकीच्यांनी कशा गळ्यात चेन घातली, लॉकेट घातलेले महाराज. हे रुंड माळा, हाडका मडक्याच्या माळा घालतात, हाती त्रिशूळ. बाकीचे इथं कसे बाकीचे सगळे बुके घेऊन आलेत भेटायला. म्हणजे वा काय ट्रॉफी घेऊन आलेत भेटायला. आणि हा हाती त्रिशूळ. बाकीचे कसे कोमल डोळ्याने पाहून आले. हा नेत्री ज्वाळा. बाकीच्यांनी कापड कसे घातले बघतोस काय, रागानं लिलन घातलंय वाघानं. याने काय घातलंय गजशर्म, हातीचं कातड, व्याघ्रांबर वाघाचं कातड. आणि गळ्यात काय आहे, लॉकेट बिकेट काही घालायचं घाल रे, जॅकेट माग रे पाकिट. हे तसं काहीच नाही, नवीन अभंग आहे. होय होय कीर्तनकार, बिगर कष्टाचा रोजगार, घाल रे जॅकेट माग रे पाकिट. शेवट काय आता मी नंतर सांगतो. आणि मग मामा तुम्ही जॅकेट वाले क्षमा करा बरं, ते नाही हा, ते साधू येत. थंडीमुळे त्यांनी घातलंय हा, ते काय कीर्तन करायला फिरत नाही तसे. लाज नाही फिरता गावे बरं. विशेष तुमचं आहे की तुम्ही हसतात बिन प्रदक्षिणेला येतही नाही, हे फिरतातच परत. बर आणि मग कशाला या दिगंबराची उपासना करते. चल माझ्या बरोबर चल, तुला स्वर्गाची पट्टराणी करते. कोण पतिव्रता माऊली, तिला हे पटल का. पार्वतीने जेव्हा राग आला, इंद्रा एका बाईचा एका माऊलीचा तुला सन्मान कळत नाही. ऐश्वर्याने मधोमत्त झाला. जा तुला शाप देते, काय तू पाणी होऊन पडशील, तुझं पाणी होईल. मग तोच इंद्र पाणी झाला, त्याचं नाव पडलं इंद्रायणी. असं हे पार्वतीच्या मातेच्या शापाने झालेलं हे तीर्थ आहे. आणि मग तो गडबडा लोळू लागला, त्याच्या शरीराचं पाणी होऊ लागलं. मग त्याने महादेवाची उपासना मांडली. मग महादेव प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं, जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीशी ताडिली, मी लेकरू आहे. आपल्या बाळाने जरी आपल्या मांडीवर शी केली तर लोक कोणी मांडी कापतात का. आपल्या दाताने जी चावली म्हणजे कोणी बत्तीशी पाडतं का. तसं मी तुमचा बाळ आहे, मी चुकलो. आईवर माझी अशी दुष्ट नजर जायला नको होती, पण गेली. तुम्ही मला उशाप द्या. आणि मग सांगितलं, तुम्ही प्रवाहित व्हा. जेव्हा तुम्ही अलंकापूरला तुमचा स्पर्श होईल, किंवा तुम्ही प्रवाहित होता जेव्हा ही 4 भावंड येतील आणि तुमच्या स्नान करतील, तेव्हा तुमचा उद्धार होईल. मग इंद्र महाराज तेव्हापासून वाहत होते. वाहत राहिले. ज्यावेळेस ही भावंड आली, त्यांनी स्नान केली, इंद्राचा उद्धार झाला. पण ती इंद्रायणी अद्यापी वाहते. आणि बाबा रे, हे तीर्थ सामान्य राहणार नाही. इंद्रायणीला फार मोठं महत्व येईल. धन्य तीर्थ इंद्रायणी, धन्य तीर्थ इंद्रायणी, धन्य प्रत्यक्ष शूळपाणी, धन्य प्रत्यक्ष शूळपाणी. तारक ब्रह्मा त्रिवेणी मिश्रित रूपे वाहतसे, तारक ब्रह्मा त्रिवेणी मिश्रित रूपे वाहतसे, तारक ब्रह्मा त्रिवेणी मिश्रित रूपे वाहतसे. इंद्रायणी दक्षिण वाहिनी, इंद्रायणी दक्षिण वाहिनी, भागीरथी मन कर्णिका दोन्ही, भागीरथी मन कर्णिका दोन्ही. या मिळाली यात्री संगमी, पुण्यभूमी तुझी रे. या मिळाली यात्री संगमी, पुण्यभूमी तुझी रे. या मिळाली यात्री संगमी, पुण्यभूमी तुझी. ये दक्षिण वाहिनीसी, ये दक्षिण वाहिनीसी, स्नान घडता अहरणीसी, स्नान घडता अहरणीसी. होती तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर, तीर्थ प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर, तीर्थ प्रयाग काशी
प्रसन्न होती हरिहर तरी नित्य स्नान घडे नित्य स्नान घडे हरी नित्य वैकुंठ वास जोडे नित्य वैकुंठ वास जोडे तुझं नाही नाही कुवाडे मी कोडे उभा असे तुझं नाही नाही कुवाडे उभा असे तुझं नाही नाही कुवाडे मी कोडे उभा असे इंद्रायणी झाला तरीही तुझ्या या तीर्थाला एवढं पावित्र्य येईल जे या इंद्रायणी स्नान करतील. इंद्रायणीची त्रिविध फलश्रुती शास्त्रात सांगितले. स्नान फलश्रुती, दर्शन फलश्रुती, नाम फलश्रुती. स्नान फलश्रुती म्हणजे इंद्रायणी स्नान केलं पाहिजे. आजच्या अभंगात इंद्रायणी स्नान करते प्रदक्षिणा इंद्रायणी स्नान करते प्रदक्षिणा इंद्रायणी स्नान करते प्रदक्षिणा इंद्रायणी स्नान करते प्रदक्षिणा तुटते यातना सकळ त्यांच्या तुटते यातना सकळ त्यांच्या तुटते यातना सकळ त्यांच्या. इंद्रायणी जर स्नान केलं तर येथे जरी नित्य स्नान येथे म्हणजे या त्रिवेणी संगम येतात. इकडून भैरवापासून भागीरथी वसे इकडून मनकर्णिका येते. इंद्रायणी दक्षिण वाहिनी आहे. इथून इंद्रायणी दक्षिण वाहिनी बा कृपा आली विठ्ठला अशी म्हणे ज्ञानदेवा परी अशी ही भागीरथी नदीना माऊलीला स्नानासाठी दिलेली. तीर्थ भागीरथी अहर्निशी तुझं नित्य स्नानाशी दिलेली असे. ज्ञानोबाराय तुम्ही भागीरथीचं रोज स्नान करायचं. माऊलीच्या समाधीपासून पाणी जातं ते पाणी बघा ते तिकडे 1-2-3 नळ निघते बघा खाली ते जुने वारकरी म्हणायचे ते पाणी माऊलीच्या समाधीपासून येतं बघा. अजून काही महिना वारकरी तिथलंच पाणी पितात महाराज. ते पुंडलिका पुढं नाही का थेंब 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 पाणी पडतं बघा थोडीशी दारे तिथं महिना वारकरी ज्यावेळेस इंद्रायणीचं पाणी खराब होतं वारकरी तिथं स्नान करतात महाराज. ही गोष्ट 40 वर्षापूर्वीच लक्षात यायला पाहिजे होती की वर पिंपरी चिंचवडला कंपन्या झाल्या तर ते पाणी इंद्रायणीत येईल आणि इंद्रायणी नासल ह्या कंपन्या खाली टाका कुठं लोणीकंच्या खाली टाकायला पाहिजे होते. काय कुठं टाकलं तर कोणाला तिथं जाणंच आहे का नाही. खाली टाकले असते तर हे तीर्थ वाचलं तरी असतं. आजोगाई देहूच्यावर बघा इंद्रायणीचं पाणी स्वच्छ आहे बघा. खरं पिंपरी चिंचवडचं सगळं खराब पाणी कंपन्याचं पाणी. ज्या वेळेस सगळं लॉकडाऊन होतं त्यावेळेस शहराचं पाणी येत होतं पण कंपन्याचं बंद होत्या ना कामगार जात नव्हते ना कंपन्यात. त्यावेळेस आम्ही उन्हाळ्यात इथं होतो. इंद्रायणी उन्हाळ्यात इतकी स्वच्छ होती महाराज पण ज्यावेळेस कंपन्या सुरू झाल्या परत खराब झाली महाराज. काही कोणतं सरकार आणलं काही होणार नाही कारण त्या सरकारातल्या आमदारांच्याच त्या कंपन्या काही होणार नाही महाराज. कोणाच्याने काय होणार नाही. ज्यावेळेस कल्पांत होईल हे सगळे वैकुंठाला निज धामाला जातील त्यावेळेस ही इंद्रायणी पुनरुपी चांगली होईल मग आपण त्यावेळेस कंपन्या खाली टाकू असो हे लक्षात आलं नाही का जाणीवपूर्वकच केलं कोणास ठाऊक. माझा तर असा आवाज येत महाराज म्हणते जाणीवपूर्वकच केलं हिंदू धर्म संपवा म्हणून. पण मग झाले हिंदू एकत्र बसा घरी आठा विठ्ठल काय याचं कोणी दूरदृष्टिकोन नाही काय नाही काय नाही काय नाही असो. मला सांगण्याचा मतीत अर्थ असा आहे की इंद्रायणीची स्नान फलश्रुती येथे जरी नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठवास जोडे तुझं नाही नाही कुवाडे मी कोडे उभा असे वैकुंठ लोकाची प्राप्ती. बर स्नान करिता इंद्रायणी मुक्ती लाभती चरणी मनाने नाही सांगत का इकडे लक्ष द्या. इंद्रायणीचं स्नान केलं पाहिजे. हे दक्षिण वाहिनीशी स्नान घडता अहर्निशी कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर. इंद्रायणीचं स्नान केलं पाहिजे. नामा इथं स्नान केलं का कोटी तीर्थाचं स्नानाचं फळ लागतं. नामा म्हणे कोटी तीर्थाचे तीर्थ ओळले पैसाचे पाप जाईल अनंत जन्माचे एक स्नान केले वा विठ्ठल इंद्रायणीचं स्नान केलं पाहिजे. कोणी म्हणत महाराज लई गार लागत आहे थंडी आली कणकण आली कसं नसं होतंय उचलू उचलू फेकीत डॉक्टर हे कळायला महाराष्ट्रीयनच डॉक्टर लागत. गुजरातला एक जण आपला मराठी माणूस गेला तीर्थयात्रेला आजारी पडला तिथल्या डॉक्टर म्हणला कसं नसं होते तिथं पाहणार लागला कसं नसं. त्याने सगळ्या डॉक्टरला फोनाने कसं नसं नावाचं काय आजार त्याने पुन्हा विचार म्हणले कणकण आली कणकण आली म्हणजे काय होते म्हणजे उचलू उचलू फेकीत. तो ना आपल्याच घरात फेकीत आहे कशी आजारच्या नाही आपल्या वा घ्या इंजेक्शन वा घरी याला हे कळायला महाराष्ट्रीयनच डॉक्टर पाहिजे. मराठवाड्यातली एक माऊली आळंदीला आली आणि इथं दुकानात गेली त्या काळात राखेल विकलं जायचं राखेलवर स्वयंपाक राहायचं. दुकानात म्हणली 10 रुपयाचा
भडक तेल द्या. नाही नाही, भडक तेल द्या, तुमच्याच शिशीत द्या. 10 रुपयाचं भडक तेल द्या, तुमच्या शिशीत द्या. आता त्याला CCTV कळाना, शिशी कळाना, भडक तेल कळाना. 10 रुपयाचं भडक तेल द्या, तुमच्या शिशीत द्या. मग एकाने सांगितलं भडक तेल म्हणजे रॉकेल, शिशी म्हणजे बाटली. असं होय. कोणी म्हणाल आम्हाला स्नान होत नाही, गार लागतंय. मग त्याने इंद्रायणीचं दर्शन घ्यायचं. रोज घाटावर आलं, पुलावून चाललं. निकम बाबा इंद्रायणी पार करत असताना चप्पल पायात घालत नव्हत्या. निकम बाबा वाहन इथं सीताराम आहेत, विचारा. सीताराम बाबाच्या हातात वाहणार आहे. बाबा इथं वाहन काढायचे, पुढे घालायचे. आमचे ब्रह्मदेव बाबा ते बी वरून पुलावून चालले, काही वाहन घालत नाही. हा गाडेकर दादा, आपले गाडेकर दादा बाबाकडे येतात ना पाठाला, ते सुद्धा इंद्रायणीच्या वरून चालताना वाहन घालत नाही महाराज. वा, अशी रामायणात उभी आलेली, भावार्थ रामायणात. ज्यावेळेस प्रभुराम हे त्या एका आपलं प्रभू रामाला भेटायला भरत गेला होता, पाठीमागून भरत गेले होते बघा. त्यावेळेस जाता जाता नदी आडवी लागली, तर त्यांनी तिथून लांब वाहना काढल्या आणि अनवाहानी तीर्थाकडे गेले महाराज. अशा भावार्थ रामायणात वयात माझ्याकडे लिहिलेले आता पाठ होते, पण तुमच्या सहवासामुळं विसरून गेल्या बघा. असो. आणि मग स्नान, ज्याला स्नान जमत नाही त्याने इंद्रायणीचं दर्शन घ्या. समीप आहे इंद्रायणी, जिच्या दर्शनी मुक्ती जीवा. वा, इंद्रायणीचं दर्शन हे प्रमाण महिपती महाराजाचं आहे. इंद्रायणीच्या दर्शनाने फलश्रुती आहे. कोणी म्हणत महाराज आता लई सप्ताच्या मागं आमचा मग व्याप आहे, मठात वारकरी येतात, स्वयंपाक करा, भानगडी अमुक तमुक, मग आम्हाला स्नान घडत नाही, दर्शन घडत नाही. मग इंद्रायणीचा जप करा. वाचे वदता इंद्रायणी, वाचे वदता इंद्रायणी, वाचे वदता इंद्रायणी, वाचे वदता इंद्रायणी. यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी. स्नान फलश्रुती आहे, दर्शन फलश्रुती आहे. हे नाही जमलं घरात नुसतं म्हणा इंद्रायणी इंद्रायणी. आपल्या मुलीचं नाव इंद्रायणी ठेवा. काल एक वारकरी भेटले, त्याने माझ्या मुलीचं नाव मी आळंदी ठेवलंय. वा, मला फार आवडलं महाराज. मला पवन मावळ धर्मशाळेत काल एक वारकरी भेटले, मुलीचं नाव आळंदी ठेवलं, त्याचा येईल फळ. आता मी पुढं सांगतो. असं इंद्रायणी तीर्थ. आणि मग इथं याचं कृतायुगामध्ये आनंदवन, त्रेतायुगामध्ये वारुण, द्वापारयुगामध्ये कापिल, कलवभृती, अलंकापुरी. ज्यावेळेस कलियुगामध्ये आपलं ज्यावेळेस कल्पाचा क्षय झाला, त्यावेळेस कुबेराला वाटलं आपण देवाच्या संपत्तीचे मालक आहोत, ही संपत्ती या सृष्टीमध्ये क्षय पावन. मग अशी जागा कोणती की जिथं ही संपत्ती अक्षय राहील? अशी जागा कोणती? कोण देईन आपल्याला अशी जागा की प्रलयामध्ये सुद्धा त्या जागेचा क्षय झाला नाही पाहिजे? अशी जागा कोणती? मग दंडकारण्यात स्वतः कुबेर महाराज आले. त्यांनी एका शिवलिंगाची स्थापना केली, शिवाची उपासना मांडली. भगवान शंकराचे अनेक नावात एक नाव आहे आशुतोष. आशु नाम त्वरया, तोष नाम तुष्यती इति आशुतोष, जे लवकर संतुष्ट होतात. कारण पाहून घ्या, पंखाच्या फडतकारी, उद्धरोनी घेली गारी, चोरे पिंडी धिला पाव, त्या पूजेने धाय देव, का म्हणे शिवे मागितले हातीने हवे लगेचच्या लगेच. वा, नगदी. वा, त्याच्यासाठी त्यांना हे पाहिजे विठ्ठल विठ्ठल. आणि मग महादेव प्रसन्न झाले. कुबेरा काय म्हणणं आहे देवा, ही कलियुग या कल्पाचा क्षय आलाय, मग आणि या क्षयामध्ये सर्व क्षय होऊन जाईल. मग माझी जी संपत्ती आहे ती सगळी देवांची संपत्ती आहे. ही कुठेही असं फुकट वाटतं कसं येईल? शास्त्र हे देवादिकांचं धन आहे. मग हाफ तिकिटावर लाडक्या बहिणीवर कसं वाटायचं हे? मग हे अक्षय राहिलं पाहिजे, हे पुढच्या कल्पात कामाला आलं पाहिजे. मग अशी जागा दाखवा की ज्या जागेत हे धन ठेवल्यावर त्या जागेचाही क्षय होणार नाही, मग ते धनही अक्षय राहील. एक अजून काय मागायचं म्हणजे काय नाही, त्या जागेत तुम्ही स्वयंभू रूपाने राहा. वा, 2 आणि त्या जागेत माझ्या नावाने एक तरी तीर्थ प्रवाहित झालं पाहिजे. 3 मागण्या मागितल्या. मग भगवान प्रसन्न झाले, म्हणजे तुला जागा देतो ही. आणि मग ही जागा भगवंताने दिली. या जागेत तू धन ठेव. कुठं ठेवायचं?
मग इथं कुबेराने धन कुठं कुठं ठेवलं याचा सगळा इतिहास शास्त्रात व्यासांनी लिहिलेला आहे. इथं सगळं कुबेराचं धन सध्या आळंदीत आहे महाराज. कुबेर आपली अलकावती नगरीच घेऊन इथं राहिला, म्हणून या नगरीचं नाव पडलं अलकावती नगरी, अलंकावती, अलंकापुरी. कुबेराने धन कुठं कुठं ठेवलंय मी नाही सांगणार, जा तुम्ही तेच धरून बसा. वा. तर कुबेराने नंदीच्या खालोखाल सगळं धन ठेवलेलं आहे. इथं काही लिंगात्मक परिसलिंग आहे. तिथे काही आळंदीतले काही शिवलिंग परिसाचे आहेत, म्हणजे त्याला जर लोखंड लावलं तर लोखंडाचं सोनं होतं. तुम्ही म्हणाल कोणतं ते शिवलिंग आहे, तेवढं नाही सांगणार म्हणजे तुम्ही निदान दर्शनाला तरी जाता असं आहे. फक्त आता उद्यापासून ते तडाखा सुरू व्हायचा. सिद्धेश्वराला गेले का लोखंड लावा, सिद्धेश्वराला गेले का लोखंड लावा, असं तसं करू नका. इथं कुठं कुठं सगळं धन ठेवलं त्यांनी कुबेर महाराजांनी. तुम्ही तर स्वयंरूपाने राहा, हेच ते सिद्धेश्वर. हे सिद्धेश्वर लिंग कुबेराने बसवलेलं आहे. वा. आणि माझ्या नावाने एक तरी तीर्थ प्रवाहित झालं पाहिजे, त्याला माझं कुबेर गंगा. म्हणजे कुबेर गंगा आणि इंद्रायणीचा संगम सिद्ध बेटात पलीकडे साधक आश्रमाच्या आणि सिद्ध बेटाच्या तोंडावर आहे. या कुबेर गंगा आणि इंद्रायणीच्या संगमावर पौष महिन्यात पुष्य नक्षत्रात गुरुवारी द्वादश भास्करी जर तीर्थस्नान केलं, निपुत्रिकालाही पुत्र प्राप्ती होती. बापूसाहेब 2 माणसं मला येऊन भेटले, मी इथं सांगितलं होतं ते. तर तेवढे 2 जण भेटले, म्हणजे महाराज आम्हालाच मुलगा झाला. आम्ही बरोबर तिथं पुष्य नक्षत्रावर पौष महिन्यात, आता पौष महिना आला बघा, पौष महिना पाहिजे, पुष्य नक्षत्र पाहिजे, गुरुवार पाहिजे, आणि जर स्नान केलं तर पुत्रिकालाही पुत्रप्राप्ती होते. असं त्या संगमाचं महात्म्य आहे. विठ्ठल इंद्रायणी कुबेर गंगा हा द्विवेणी संगम आहे. इंद्रायणी भागीरथी आणि मनकर्णिका हा त्रिवेणी संगम आहे. इथं द्विवेणी आणि त्रिवेणी संगम अवघ्या काही थोड्याशा अंतरावर आहे. आणि मग कुबेर महाराज इथं राहील. इथं कुबेराने सर्व, इथं काही वृक्ष सुवर्णमय आहेत. इथं सगळं वनवृक्षवल्ली ईश्वरा समान ऋषीमुनी जन राहती येथे. होनी पक्षी कपोद कोकिळा वेष्टीले स्थळा ब्रह्मबोधे पंचमहापातकी गेले अलंकापुरी नचले त्याजवरी काळयम. आपल्या सगळं धन इथं ठेवलं, कारण ज्यावेळेस कळी काळ कोपलिया कोपे सगळ्याचा क्षय होतो, पण नचले त्याचे अलंकापुरीची. आळंदीचा क्षय होत नाही, म्हणून हे अक्षय धन इथं राहिलं. विठ्ठल हे नंदीच्या खाली वाट आहे, ते धन ठेवलं. मग कोणी म्हणाल आता उचलायचं का? अरे ते गौण धन आहे. मुख्य धन म्हणजे समाधी धन भक्ताची. पूर्वार्ध काय आहे? मुक्ताई म्हणे देवादिदेवा आम्ही करावी तुझी चरण सेवा, तुझे विचारे केशवा समाधी धन भक्ताशी. विठ्ठल आणि मग असा हा अलंकापुरीचा इतिहास. या अलंकापुरीला यावं इथं आल्यावर काय करावं एवढे विकल्प ऐका. मग जय विठ्ठल करू आपण. विठ्ठल उद्या काल्यात हे काय सांगता येणार नाही. आळंदीला आल्यानंतर इथं माऊलीची पूजा केली पाहिजे. पूजा करून माऊलीचं तीर्थ घेतलं पाहिजे. माऊलीच्या पूजेचं आणि तीर्थाचं काय फळ आहे? मनुष्य कृतकृत्य होतो. आपण पूजा करूयात नवल काय? जगाचा मालक चतुर्भुज विष्णुमूर्ती द्विभुज ज्ञानोबरायाची सेवा करतो, पूजा करतो, माऊलीचं तीर्थ घेतो, कृतकृत्य होतो. विष्णुमूर्ती चतुर्भुज, पूजे ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजुरी केशिराज, त्यांचे मस्तकी वाहत असे चरणतीर्थ घेतले, तेने समस्त मंदिर शिंपिले, आपणामुखी घातले, म्हणे कृतकृत्य झालो मी. इथं आल्यावर माऊलीची पूजा, मराठवाड्यातली लोक माऊलीची पूजा करूनच जातात. पूजा करावी आणि चरणतीर्थ घ्यावं. फळ कृतकृत्यता. कोणी म्हणाल महाराज अहो पण पूजा बंद केल्यात, चालते नका पूजा करू. 2 हस्तक 1 मस्तक. समाधीचं दर्शन घ्या. आजच्या अभंगात सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. माऊलीचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून आजच्या अभंगात साष्टांग तयाशी नमन माझे. माऊलीला नमस्कार करा, दर्शन घ्या. सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. सेना म्हणे जगत जीवन सांगे जीवीची खून, दहन होती सकळ दोष. यमक नाही जुळलं. ज्ञानदेव दर्शने. विठ्ठल माऊलीच्या दर्शनाने अश्वत्थ सिद्धेश्वर करी समाधीशी नमस्कार. तो पावे मोक्ष पैसार येथे संशय नाही.
माऊलीचं दर्शन घ्या. शेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने आजच्या भंगात ज्ञानदेव दर्शनी मुक्त होती. कोणी म्हणाल मी मुक्त होईल, पण आमची पप्याची आई, अरे ती उद्धरून जाईल. सकळ हे कुळे पवित्रा याचे निदर्शने होती. पप्याची आई सुद्धा उद्धरून जाईल, काय काळजी करू नका, फक्त दर्शन घ्या माऊलीचं. वा बर. पहिलं सांगितलं पूजा करा, कृतकृत्य व्हाल. दुसरं सांगितलं दर्शन घ्या, मुक्त व्हाल कुळासह. बर म्हटले महाराज दर्शनाला फार गर्दी हो, फार बारी लागली, मग नका दर्शन घेऊ, नुसती दृष्टीने समाधी निहाळा. आपल्या समोर फुलावाल्याचे दुकान आहेत बघा, त्या फुलावाल्याच्या दुकानापासून समाधी दिसते. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, फळ काय तो वाहत येईल टाळी. वैकुंठ भुवनाशी नुसती समाधी निहाळा, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव. नुसती माऊलीची समाधी पाहिली, मस्तक जरी नाही लागलं तरी फळ आहे. आधी सांगितलं पूजा करा, कृतकृत्य व्हाल, दर्शन घ्या, तुमचा उद्धार होईल, कुळाचा होईल. नंतर सांगितलं समाधी पहा. म्हणजे महाराज लोक दर्शनाला आले, सगळे आडवे लोक येतात, समाधी दिसत नाही, पायजामेच दिसते. चौथं सांगा, मोजत चला. आधी सांगितलं पूजा करा, ते नाही जमलं दर्शन घ्या, ते नाही सांगितलं समाधी निहाळा, ते नाही जमलं मग सांगता सिद्धेश्वराची पूजा करा. सिद्धेश्वराची पूजा केली तरी फळे. आणि काय केले ज्ञानराजा, जो या सिद्धेश्वरी करील पूजा तो अंतरंग सखापै माझा, मुक्ती सहजा झाली त्याशी. सिद्धेश्वराची पूजा करा म्हणले पूजा सध्या बंद आहेत. मग सिद्धेश्वराला नमस्कार करा. अश्वत्थ सिद्धेश्वर करी समाधीशी नमस्कार, तो पावे मोक्ष पैसार, येथे संशय नाही. सिद्ध ब्रह्म काय ते वटेश्वराचं सिद्धेश्वराचं एक प्रमाण आहे बघा. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. जसं ओंकार एकीकडं, ओंकारेश्वर एकीकडं, ममलेश्वर एकीकडं मधून नर्मदा वाहते, तसं वटेश्वर एकीकडं आणि सिद्धेश्वर एकीकडं मधून इंद्रायणी वाहते. हा वटेश्वरी समोरचा. दुर्दैवाने तिथं वैतागलेली माणसं जाऊन राहिली म्हणून नाव पडलं वैतागेश्वर. वैतागेश्वर नाही तर वटेश्वरी. विठ्ठल पूजा करा, नाही जमलं दर्शन घ्या, नाही जमलं दृष्टी निहाळा, नाही जमलं सिद्धेश्वराची पूजा करा, नाही जमलं सिद्धेश्वराचं दर्शन घ्या. म्हणले तेही नाही जमणार, ठीक आहे, मग सुवर्ण पिंपळाची पूजा करा. सुवर्ण पिंपळाची पूजा केली, फळ काय पाकिट वाढतं, सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिली अस्वस्थ, लक्ष विनसंडील तयास जन्म देईल पवित्र. कितवं सांगितलं हे? 6वं. सिद्धे अश्वत्थाची पूजा करा. म्हणजे संस्थांनी त्याला कोट घातलाय, पूजा नाही करता येत, पण 7 प्रदक्षिणा करा. नित्य प्रदक्षिणा सप्त, आणि हे 7वंच आहे ना, नित्य प्रदक्षिणा सप्त. आगाध पुण्य त्वरित पूर्वज वैकुंठाशी जात 42 स्वहित. म्हणजे महाराज गर्दी आहे, प्रदक्षिणा जमत नाही, नुसता नमस्कार करा अश्वत्थाला, कारण भगवंताची ती विभूती आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची गंगा नव्हे, जळ वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. नुसता नमस्कार करा, हे 8वं आहे ना. नुसता नमस्कार केला तरीही त्याला मोक्ष प्राप्ती होते. सिद्धेश्वर आहे बघा, दिसतो इथून सिद्ध पिंपळ. नमस्कार करा, फार महत्व आहे त्या सिद्धदेवाचं. वा 8 महाराज ते नमस्काराला लय गर्दी आहे, नाही होत. मग चला आजान वृक्षाखाली बसून कीर्तन ऐका. आजान वृक्षाखाली कथा. आमच्या संस्थेतलं भजन संपलं का सद्गुरू बोधे बाबा मंदिरात यायचे. 8ला भजन संपायचं, बाबा 8:15 पर्यंत याचे कीर्तन चालू राहायचं. आरती 8:30ला राहायची दुपारती. बाबा तिथे खाली बसायचे, कुठं आजान वृक्षाखाली कीर्तन ऐकायचे. हे प्रमाण. आजान वृक्षाखाली कथा नित्य जोडे जरी सर्वथा, तो नर नव जाय यमपंथा, ऐसे जगन्नाथाचे वचन. किती झाले? 9. अश्वत्थाची आपलं आजान वृक्षाखाली बसून कथा ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज आम्हाला कीर्तन नाही जमणार, मग आज आजान वृक्षाची पानं खाऊन अनुष्ठान करता हवं सांगतात. आजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षणी करेल अनुष्ठान, फळ काय ते असे साध्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांच्या चरित्रात अशी कथा आलेली की बंकट स्वामी महाराज आणि लक्ष्मण बा यांनी 100 पारायण दूध पिऊन केली आणि 8 पारायण आजान वृक्षाची पानं खाऊन गेली. म्हणून एवढे प्रतापी ज्ञानवंत महात्मे झाले. विठ्ठल किती सांगितले? 10 झाले. आजान वृक्षाची पानं खाऊन अनुष्ठान करा. महाराज अहो मंदिरातच जायला बंद आहे, पोलीस दारात उभे आहेत. बरं ठीक आहे, यात्रेला आलो, एकादशीला कसं आत जायचं? चला मंदिराच्या बाहेर या.
ही 10 फलश्रुती मंदिरातली सांगितली. आता गावातली आहे का बाहेरची? काय करायचं? आळंदीत अनुष्ठान करायचं. कुठं करा, कुठं बसा. नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्व जे उद्धरती अनुष्ठान करा. महाराज आम्हाला अनुष्ठान नाही होणार. काय अनुष्ठान करायचं? ज्ञानेश्वरीचं पारायणाचं अनुष्ठान करा, अमृतानुभवाच्या पारायणाचं करा, हरिपाठाच्या पारायणाचं करा. असं हरिपाठ वाचावा इंद्रायणीच्या काठावर, चांगदेव 65 वाचावी विश्रांती वाटाखाली, ज्ञानेश्वरी आणि अभंग गाथा वाचावा आजान वृक्षाखाली. इति श्री गुरु गुलाबराव महाराज मादानकर. त्यांचं नित्य तीर्थ अलंकापूर नावाचं एक पुस्तक आहे. त्या सगळ्या त्यांनी विषय लिहिलेले आहेत. आळंदीत अनुष्ठान करा म्हणजे अनुष्ठान होणार नाही. व आमचे भाऊसाहेब महाराज दर सोमवारी 108 पारायण करतात विष्णू सहस्रनामाची. याला म्हणायचं अनुष्ठान. व 18 तास लागतात त्यांना 108 पारायण करायला. म्हणजे अनुष्ठान होणार नाही. मग तप करा. आळंदीत तप केल्याचं मोठं फळ आहे. देव म्हणे येथे जो करील. आळंदीत 12 वर्ष राहिल्याशिवाय त्याला कोणी रामराम घालीत नाही बरं का. काही जण म्हणजे 2 महिने आळंदीत होतो. तुला गल्ल्या तरी माहिती झाल्या तिथल्या सांगा. 2 महिने आळंदीत होतो. इथं 12 वर्ष तप करावं लागत. देव म्हणे येथे जो करील तप तो होईल निष्पाप, केवळ होईल शिवरूप, आत्माराम साक्षात. म्हटल्या किती झालंय? तुम्ही ध्यानात धरीत नाही. हेच आमचं भांडवल आहे. तप करा. किती झाले? 11. बरं 11 तर 11 मागं पुढं व्हायला म्हणजे तप आमच्याच्याने होणार नाही. तप झालं चूप. बर 12वं सांगा. मग जप करा. जप तप मंत्र जाण कोटी याग घडले पूर्ण. त्याला कोट्यवधी यज्ञ. आळंदीत जप केला एका जपाला कोटी यज्ञ घडतात महाराज. म्हणून इथं जप करा म्हणजे आमच्याच्याने जपही होणार नाही. ठीक आहे. मग आळंदीत नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिक. महाराज प्रमाण कोणाचे मला नाही सापडला बघा असं. मग नका जप करू. बघ आळंदीत अन्नदान करा. आळंदीत पंगत कोणी कोणी घातली याच्यात हात वर करा. प्रामाणिकपणे करा. मला झालंय काय सांगून फायदा आहे. इथं असं झालं. आता असो वाळू मध्ये काही विधी केला तर काही फायदा नाही. तसं काही सांगून फायदा नाही. आळंदीत पंगत करायची. कोणाची पंगत असेल आपण तिथं 5 किलो तांदूळ नेऊन द्यायचे. 5 किलो करा. 2 किलो साखर नेऊन द्यायचं. कारण इथं जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्य. नित्य ब्राह्मण भोजन द्विजा देती जे का अन्न करोनिया संध्या स्नान ते पवित्र निर्मळ होते. जपतप मंत्रदान कोटी याग घडले पुण्य. अथवा द्विजा दिलेले या अन्न ते चतुर्भुजन होते. वा म्हातारी माणसं सांगत विशेष. अन्नदानाचं मोठं 3 प्रमाण आहेत समाधीच्या अभंगात. तिथं अन्नदान केलं पाहिजे. बरं महाराज अन्नदान नाही जेवायचं सांगा. पहिल्याच पंक्तीला बसून ते कढईला खेटून पहिली वाडी आम्हाला झाली पाहिजे. बरं नका अन्नदान करू. कीर्तन करा. जो जो करेल कीर्तन, जो जो करेल कीर्तन, जो जो करेल हे गान, जो जो करेल हे गान. अलंकापुरी नारायण स्वये उभे असती. अलंकापुरी नारायण स्वये उभे असती. अलंकापुरी नारायण स्वये उभे असती. करील कीर्तन तया जोडे वैकुंठ स्थान. असं एक प्रमाणे मला धन्य धन्य सृष्टी तरी अलंकापुरी महितळी. कीर्तन करिता वैष्णव मिळी. वा ते चतुर्भुज नर होती. वा जो जो करील कीर्तन तो तो तरेल हे जाण. अलंकापुरी नारायण स्वये उभे असती. आळंदीत कीर्तन केलं. कोणी जर म्हणलं कीर्तन करा तर धन्य धन्य सृष्टी तरी कीर्तन करील हरिजवळी तो पावेल गोपाळी. आईशे अलंकापुरी बोलिले. कीर्तन आळंदीत केलं पाहिजे. कोणी म्हणलं ना करता का आमच्या फळावर कीर्तन लगेच फेटा बांधायचा महाराज. आणि इथं कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन करा म्हणजे आम्हाला कीर्तन होणार नाही. कथा सांगा. रामायण महाभारत भागवत सांगितलं पाहिजे. येथे रामकृष्ण कथा नित्य जोडे. इथं रामायण भागवत का चालते ह्या प्रमाणाने पण त्यांना माहित नाही. प्रमाण हे विषयचे महाराज. मी बी सांगत नाही कारण का मग ते तेच धरून बसते. माऊली सांगणारच नाही. काय म्हणतात रामायणाचार्य. बरं असो 5 लाख घ्या पण माऊली सांगा. विठ्ठल इथं रामकृष्णाचे चरित्र काय सांगितले म्हणजे रामकृष्ण अवतार चरित्रे गाती सविस्तर. पुढं वैष्णवी केला जय जयकार. पांडुरंगे म्हणितले येथे रामकृष्ण कथा. नित्य जोडे जरी सर्वथा तो पुढे न पावेल व्यथा. भवबंधापासून सुटेल. वा इथं कीर्तन करा. नाहीतर रामायण भागवत सांगा. बर किती झाले?
14 बर काही मोगमच हाना आता तुम्ही ध्यानात धरलं पाहिजे. बर रामायण भागवत सांगा म्हणले आम्हाला ते होणार नाही, नका हो देऊ. मग दरवर्षी आळंदीला या. हा निळा म्हणे जाणून संत येती धावत, प्रतिवर्षी देव म्हणे ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझं निर्धारा भेटी देत जाईल. दरवर्षी येईल कार्तिक मासे शुद्ध एकादशी, पंढरी यात्रा होईल सरशी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेशी दिधली असे. दरवर्षी यायचं. पुंबग पुंडलिकाशी सांगितले कृष्ण पक्षी पाहिजे येथे आले, येरो म्हणे स्वामीने सांगितले ते शिरसा वंदील. इथं दरवर्षी आलं पाहिजे, दरवर्षी यावं. दरवर्षी आल्यावर फळ काय? जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा. ज्याला पितृदोष आहे ना, मातृदोष पितृदोष, नारायण नागबली करण्यापेक्षा आळंदीची वारी करावी वा ह्या प्रमाणावर. हो त्याचे सर्व पूर्वज उद्धर ती सांगणं, त्याचे पूर्वज उद्धरून जातील. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. सगळीच कुळं उद्धरून जातील. बर महाराज दरवर्षी येणं होणार नाही, एकदाच येणं होईल. एकदा तरी या. एकदा जारे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा नामा म्हणे सर्व सुकृतीला हिजे. एक वेळ जाईल अलंकापुरा, एकदा तरी या. हो महाराज एकदा येणं होणार नाही. इथपर्यंत कायिक उपासना सांगितली. आता वाचिक उपासना सांगतात. काय म्हणा? 4 अक्षरे ज्ञानदेव म्हणा. जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदे ठाव. आधी तर 14 सांगितली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आईशी ही 14 अक्षरे. भजन करा 14 जणांचं. जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटी. या 14 या चौघांचे स्मरणी महापापा होय ध्वनी. येऊन मुक्तीला गती चरणी ऐशे चक्रपाणी सांगत सेना महाराज. मग या 14 जणांचं या 14 नावाचा उच्चार करा. 14 फार होता तो 4च बळ. मुक्ताबाई चतुर्विधा. जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा. सायुज्य संपदा पावेल किंवा 4 अक्षरे ज्ञानदेव. जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदी ठाव. ऐशी शिवादी बोलिले अनेक एक सोपारे. ज्ञानदेव ही 4 अक्षरे. जो जप करील निर्धारे त्याशी ज्ञान होईल. काय लिहिलंय महाराज वा. 4 अक्षरे 4 लय होतात. 3 म्हण बाबा. 3 अक्षरे निवृत्ती. जो जप करील अहोरात्री तया सायुज्यता मुक्ती. सोपान हे 3 अक्षरे. जो जप करील निर्धारे तया ब्रह्म साक्षात्कारे. म्हणजे महाराज पावंडाचं नाव मुखाले येतं. मग आळंदीचं नाव म्हण आळंदी. म्हण आळंदी. एकाने मुलीचं नाव आळंदी ठेवलं. आळंदी आळंदी म्हणलं तरी पुण्य प्राप्त होतं. कारण सप्तद्वीप नवखंडे आणि अनंत ब्रह्मांडे त्याहुनी हे व उदंड पुण्य जोडेलं नावे. म्हणजे आळंदी या नावाने पुण्य होईल. व हे उत्तम उत्तम थोर सकर्व सकर्व जीवाशी माहेर. नाम घेता तरेल चराचर. म्हणजे आळंदी नाम घेता चराचर तळेल. हा सुलभ ठाव रुक्मिणी. म्हणून आपल्या गाडीवर नाव लिहायचं आळंदी. बर आपल्या घरावर नाव लिहायचं आळंदी. हे 3 अक्षर आहेत. आळंदी हे 3 अक्षर किंवा अलंकापूर ही 4 अक्षर जपली तर नाम घेता तरेल चराचर. तो हा सुलभ ठाव रुक्मिणी. वा महाराज नाव काही तोंडाला येत नाही व देवाचं. मग आता कायिक उपासना संपली. वाचिक उपासना संपली. आता मानसिक सांगता शेवटे. किती सांगितले सांगतो ना. किती सांगितले? पहिलं सांगितलं पूजा करा. नाही जमलं दर्शन घ्या. नाही जमलं समाधीने हाळा. ते नाही जमलं सिद्धेश्वराची पूजा करा. ते नाही जमलं सिद्धेश्वराचं दर्शन घ्या. ते नाही जमलं स्वर्ण पिंपळाची पूजा करा. ते नाही जमलं 7 प्रदक्षिणा करा. ते नाही जमलं स्वर्ण पिंपळा नमस्कार करा. ते नाही जमलं आजन वृक्षाच्या खाली कथा ऐका. ते नाही जमलं आजन वृक्षाची पानं खाऊन अनुष्ठान करा. की झाले 10. ते नाही जमलं तर बघा 11 सांगितलं आळंदीत अनुष्ठान करा. ते नाही जमलं आळंदीत तप करा. ते नाही जमलं आळंदीत जप करा. 13 झाले. ते नाही जमलं आळंदीत पंगत घाला. ते नाही जमलं आळंदीत कीर्तन करा. किती झाले 15. त्याची फळं येतं बघ. तेही नाही जमलं आळंदीला दरवर्षी या. किती झाले 16. ते नाही जमलं एकदाच या. किती झाले 17. हे झाले कायिक उपासना 17 प्रकारची. हे नाही जमलं मग 18 सांगितले 14 अक्षर म्हणा. ते नाही जमलं मग 4च अक्षर म्हणा. ते नाही जमलं मग 3च अक्षर म्हणा. किती झाले 20 झाले. 20 प्रकारची साधा. कमी कमी आपला अधिकार पाहून त्यांनी कमी कमी केलेला आहे. तुम्हाला एवढं रेटायचं नाही. 20 सांगितले. ते 20च्या 20 जमणार नाही. आता 21वं सांगतात काय मानसिक उपासना. माऊलीचं ध्यान करा. कसं ध्यान करायचं? चला डोळे झाका. कोणी डोळे उघडे ठेवायचे नाही. जो डोळे उघडे ठेवील